मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे पिशाच्च. लेखक के. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. एकोणीसशे 95 ते 96चा काळ होता तो. मी शिक्षणासाठी पुण्यात होतो. वेटिनरी डॉक्टर अर्थात प्राण्यांचा डॉक्टर व्हायचं होतं मला. त्या अभ्यासक्रमाची परीक्षा देऊन मी माझ्या घरी रत्नागिरीला सुट्टीसाठी म्हणून निघालो होतो. रात्रीची गाडी पकडली होती. त्यावेळी रत्नागिरी तालुक्यात प्राण्यांचे डॉक्टर खूप कमी होते. म्हणून मग मी शिक्षण पूर्ण करून रत्नागिरीला दवाखाना सुरू करायचा माझा विचार होता. तिथं आमचं मोठं घर होतं. शेतजमीन पण खूप होती. माझ्या वडिलांना लहान 2 भाऊ होते. त्यातला रमेश काका नोकरीनिमित्त मुंबईला असायचा. त्याची फॅमिली पण तिकडेच. आणि दुसरा भाऊ म्हणजेच किशोर काका तो चित्रकार होता. त्याच्या चित्रांची प्रदर्शनं भरत असत. त्यातून त्याला मजबूत पैसा मिळत होता. पण व्यसनी स्वभाव, त्यामुळे त्याचा घटस्फोट झालेला. तो आमच्याबरोबरच राहत होता. माझी आणि त्याची बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग होती. माझा मित्रच होता तो, असं म्हटलं तरी चालेल. आमचं कोकणचं घर तसं फार मोठं होतं. आणि त्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर किशोर काकाची खोली होती. आणि त्याच मजल्यावर त्याच्या चित्रांचा संग्रह असलेली दुसरी खोली होती. त्यात तो चित्र काढत बसलेला असायचा. त्या मोठ्या घरात आम्ही जवळपास 6 लोक राहायचो. आजी आजोबा, आई बाबा, मी आणि काका. असो, सकाळी 6ला मी स्टँडवर उतरलो आणि चालत घराकडे निघालो. घराच्या गेटमधून आत शिरलो. आई बाबा, आजी आजोबा खुश होते मी आलेला पाहून. आता इथेच राहून दवाखाना सुरू करणार याचा त्यांना अभिमान वाटत होता. घरी पोहोचल्यावर पहिली आंघोळ वगैरे करून नाश्ता करायला आम्ही 5 जण बसलो होतो. आजी, आजोबा, आई, बाबा आणि मी. आमच्या गप्पा रंगल्या होत्या. मग आजोबा आणि बाबा शेतावर गेले. आई आजी स्वयंपाक आणि बाकी कामात व्यस्त झाल्या. आई, मी काकाला भेटून येतो ग, मी आईला सांगत निघालो. तसं आई म्हणाली, अरे ऐक, थांब, तुला एक गोष्ट सांगायची राहिली. जरा जपून बोल त्यांच्याशी. 7 ते 8 दिवस झाले जरा विचित्र वागतोय तो, आई म्हणाली. विचित्र म्हणजे? मी विचारलं. म्हणजे दिवसभर त्याचं दार बंद असतं. एकटाच बडबडत असतो. सारखी दारू पित असतो. मध्येच एकदम चांगला बोलेल, मध्येच रागावतो. आणि बाजूला कोणीतरी असल्यासारखं स्वतःशीच बोलत बसतो, आई म्हणाली. अगं मग मानसोपचार तज्ज्ञाला वगैरे दाखवलं का? मी विचारलं. हो, पण काही उपयोग झाला नाही. शास्त्री गुरुजी गावाबाहेर आहेत. ते आले की त्याला बोलवलंय तुझ्या आजोबांनी. आई, अगं काय या अंधश्रद्धा? शास्त्री गुरुजी काय करणार? तिथं डॉक्टर पाहिजे, मी शहाणपणा शिकवू लागलो. हे बघ, आमचा त्यांच्यावर विश्वास आहे, आई म्हणाली आणि निघून गेली. मी पायऱ्या चढत काकाच्या खोलीजवळ आलो. मी दार वाजवलं. काकाने आतून दार उघडलं. चमत्कारिक नजरेने माझ्याकडे पाहत होता तो. काका, कसा आहेस? मी सकाळीच आलो, मी म्हणालो. बरं ये, आत ये. मी रूममध्ये गेलो. काय म्हणतोस? काकाने विचारलं. काही नाही, तू काय करतोयस? मी विचारलं. काकाने ग्लास भरला. काही नाही रे, बसलो होतो. काका तसा नॉर्मल वाटत होता. बाकी नवीन काही चित्र काढलीस का नाही? मी विचारलं. हो, चालू आहेत, काका म्हणाला. त्याने ग्लासातून एक घोट घेतला आणि ग्लास टेबलवर ठेवला आणि तो माझ्या मागे बघू लागला. डाव्या बाजूला जणू काही कोणीतरी उभं होतं तिथं.
त्याची नजर एखाद्या घाबरलेल्या व्यक्तीसारखी झाली होती. मी मागे वळून पाहिलं, कोणी नव्हतं. काय रे, काय झालं? मी विचारलं. काय नाही, तो तिथेच पाहत म्हणाला. आता हळूहळू त्याची नजर समोरच्या कोपऱ्यावर फिरवत तिथं स्थिरावली. जणू माझ्या मागे जे काही होतं ते आता त्या कोपऱ्यात जाऊन उभं राहिलं. आता काका तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटू लागला. अरे काही होतंय का तुला? मी सावधपणे विचारलं. तो जातोय, मी सांगतो त्याला जायला. काका त्या कोपऱ्याकडे बघत ओरडला. मी दचकलोच. बेटा तू आत्ता जा, काका घामाघूम होत म्हणाला. मी पण थोडा घाबरत उठलो आणि माझ्या खोलीत आलो. माझी खोली दुसऱ्या मजल्यावर होती. म्हणजे काकाच्या डोक्यावर परिणाम झालाय हे नक्की. माझ्या डोक्यात विचार चालू होते. हे नक्की काकाला काय झालं असावं? त्याच विचारात मला झोप लागली. मी उठलो तेव्हा संध्याकाळचे 8 वाजलेले. मी खोलीतून खाली आलो, चहा वगैरे घेतला आणि बसलो होतो. माझी आजी हातात 3 ताटे घेऊन चालली होती. काय ग आजी, काय आहे जेवायला? मी सहज विचारलं. तुझ्यासाठी नाहीये, किशोरसाठी आहे ते, ती म्हणाली. हो, पण काय आहे नक्की? ती उत्तर न देताच गेली. अरे समोरच्या हॉटेलमधून आणलंय चिकन, आई म्हणाली. काय? मला धक्का बसला, कारण या घरात आजपर्यंत कोणी मांसाहार केला नव्हता. अगं पण आपण तर ते खात नाही. आणि 3 ताटं कशासाठी? तो तर एकटाच आहे की वर, मी विचारलं. अरे मी म्हणाले ना तुला, त्याला झपाटले कोणीतरी. 8 दिवस झाले मांसाहारी जेवणाशिवाय काही खात नाहीये, आणि ते पण 3 ताटं घेऊन जावी लागतात, आई म्हणाली. रात्री आजोबा, बाबा, आजी आणि आई जेवण करून आपापल्या खोलीत निघून गेले. मी पुस्तक वाचत पडलो होतो. झोप काही येत नव्हती. मी उठलो आणि सहज बघावं काका काय करतोय म्हणून मी 3ऱ्या मजल्यावर आलो. काकाच्या खोलीच्या खिडकीची फट थोडी उघडी होती. काका खुर्चीवर बसला होता. त्याच्या हातात दारूचा ग्लास होता. त्याच्यासमोर टेबल होता आणि टेबलच्या बाजूला अजून एक खुर्ची होती. काका त्या खुर्चीकडे बघत काहीतरी बोलत होता. मधून तो त्याच्या बेडकडे बघून बोलत होता. आणि तितक्यात त्याने एकदम त्या खिडकीत पाहिलं, जिथून मी लपून सगळं बघत होतो. जणू काही त्याला कोणीतरी सांगितलं असावं की कोणीतरी खिडकीतून सगळं बघतोय. जेवणाची 2 ताटं तशीच झाकून जमिनीवर ठेवलेली होती. मी पटकन खाली वाकलो. नक्की काय असावं हे सगळं? काहीतरी नक्कीच भयंकर आहे हे सगळं. तेवढ्यात माझी नजर समोरच्या खोलीकडे गेली. तिथं काका त्याची चित्र ठेवायचा. मी हळूच त्या खोलीकडे गेलो. हळूच दार उघडून आत शिरलो. छोटा लाईट लावला. तिथं काकाच्या चित्र, मोठमोठी पेंटिंग ठेवलेली होती. एक पेंटिंग जे त्याने नुकतंच काढलं असावं, ते स्टँडवर झाकलेलं होतं एका पेपरनी. मी तो पेपर बाजूला सरकवला. त्या पेंटिंगमध्ये 3 जण दिसत होते. एक पुरुष माझ्या काकासारखा दिसत होता. बाकी एक स्त्री होती जिचा पेहराव खेडवळ स्त्रियांसारखा होता. चित्रात बाकी एक पुरुष होता. तो एखाद्या म्हाताऱ्या कातकऱ्यासारखा पेहराव केलेला होता. उघडा होता आणि फक्त पांढरं धोतर गुंडाळलेलं. चित्रात तो पुरुष आणि स्त्री माझ्या काकाच्या कानापाशी काहीतरी बोलतायत आणि माझा काका दोन्ही कानावर हात ठेवून उभा आहे, असं ते चित्र होतं. आणि तितक्यात त्या खोलीतला दिवा एकदम बंद झाला. सगळीकडे अंधार झालेला. क्षणभर काही दिसत नव्हतं. इतक्यात माझ्या कानात कोणीतरी पुटपुटलं. कसं आहे चित्र? मी दचकलो. तो आवाज निरंतर चालूच होता. कसं आहे चित्र? मी कानावर हात ठेवला. तितक्यात लाईट पण चालू झाली होती. मी खोलीतून बाहेर आलो. माझी भीतीने पुरी वाट लागली होती, कारण तो भास नव्हता. खरंच कोणीतरी माझ्या कानाशी बोलत होतं. आता तो आवाज बंद होता. येता येता पुन्हा काकाच्या खोलीपाशी येऊन थांबलो. आता त्याने खोलीतला मोठा लाईट बंद केला होता
आणि छोटा बल्ब खोलीत चालू होता. मी खूप सावधानतेने त्याच्या खोलीच्या खिडकीतून आत डोकावलं आणि माझं डोकंच सुन्न झालं. एक नऊवारी नेसलेली म्हातारी आणि एक धोतर नेसलेला म्हातारा जमिनीवर बसून आदाशासारखं ते मांसाहारी जेवण खात होते. जणू काही वर्षानुवर्षे भुकेलेले असावेत. आणि काका त्यांच्या समोर बसून ते बघत होता. ते खाताना गुरगुरण्याचा आवाज करत होते. मध्ये मध्ये ते विचित्रपणे हसत होते. अन्नाचे कण त्यांच्या अंगाला तोंडाला लागत होते. जनावरे खातात तसे ते खात होते. सगळ्यात भयंकर होते त्यांचे चेहरे. दोघांचे डोळे खोल गेलेले. चेहऱ्याची हाडं दिसत होती. चेहरा सुरकुत्यांनी भरलेला, केस पूर्ण पिकलेले. माझ्या आयुष्यात इतकं विचित्र दृश्य मी पाहिलं नव्हतं. मी पटकन पळत माझ्या खोलीत आलो. डोक्यावर पांघरून घेऊन मी पडून होतो. माझं हृदय धडधडत होतं. घाम फुटला होता. हे नक्की काय बघितलं होतं मी? रात्रभर मला झोप नव्हती. थोडा जरी काही आवाज झाला तरी मी दचकून उठायचो. पहाटे माझा डोळा लागला होता. सकाळी 10ला उठलो. डोक्यातून रात्रीचं ते दृश्य जात नव्हतं. घरात कोणाला काही सांगितलं तर ते अजून घाबरून जातील. नक्की हे काय आहे आणि याची सुरुवात कुठून झाली ते शोधावं लागेल. मला पालवणला जावं लागेल. तिथेच खरं काय ते कळेल. कारण काका तिथून आल्यावर हे सगळं सुरू झालं होतं. मी सगळं आवरून पालवणला निघालो बाईकवर. घरी सांगितलं की चिपळूणला चाललोय कामासाठी. पालवण तसं 50 किलोमीटर दूर होतं, त्यामुळे फार लांब नव्हतं. दुपारी 2ला मी पालवणला पोहोचलो. काकाचा एक फोटो बरोबर ठेवला होता, कारण तो फोटो दाखवून मला कळू शकेल की हा नक्की या गावात कुठे कुठे गेला होता. गाव तसं लहान होतं, त्यामुळे लगेच कळू शकेल असा माझा अंदाज होता. मी गावात शिरताच एका दुकानात शिरलो. काका, या माणसाला तुम्ही या गावात पाहिले आहे का? मी विचारलं. त्या दुकानदाराने फोटो हातात घेतला आणि नीट पाहिला. हा तर तो चित्रकार आहे जो काही दिवसापूर्वी गावात आला होता. दुकानदार म्हणाला. हो, हा माझा काका आहे. तुम्हाला आठवतंय का की हा नक्की का आला होता इथं आणि कुठं थांबला होता? मी विचारलं. इथं दरवर्षी जत्रा भरते, त्यासाठी काही चित्र काढणार होता म्हणे. त्याने कॅमेरा पण आणला होता, त्यातून तो फोटो काढत होता. आणि हो, पहिले 3 दिवस तो रोज दुकानात यायचा सिगारेट घ्यायला, कारण इथं हे एकच दुकान आहे. त्यानंतर त्याला मी 3 दिवस पाहिलं नाही, पण 3 दिवसानंतर मी त्याला टेकडीवरच्या पडक्यावाड्यात जाताना पाहिलं होतं. तो म्हणाला. टेकडीवर? कुठे आहे ती टेकडी, सांगाल का मला? मी विनंती केली. दाखवतो मी, पण बाळा शक्यतो नको जाऊस, ती जागा चांगली नाही, तो म्हणाला. म्हणजे? मी विचारलं. म्हणजे तिथं भुताटकीचे प्रकार घडतात, तो म्हणाला. पाहिजे तर दिवसा जा, पण संध्याकाळ व्हायच्या आत परत ये. त्याने मला टेकडीकडे जाणारा रस्ता दाखवला. माझी तंतरली होती, पण तरी मी धाडस करायचं ठरवलं. मी बाईक घेऊन टेकडीच्या पायथ्याशी आलो. बाईक तिथंच लावली. टेकडीवर एक जुना पडकावाडा दिसत होता. मी हळूहळू चालत टेकडीवर आलो. समोर तो पडकावाडा दिसत होता. वाडा आता नावालाच म्हणावं लागेल, कारण काही दगडी खांब आणि काही पडक्या भिंती एवढंच शिल्लक होतं. ठिकठिकाणी काँग्रेस गवत उगवलेलं होतं. मी थरथरत त्या परिसरात फिरू लागलो. त्या पडक्या घरात जायची हिंमत होत नव्हती. तसा त्या वाड्याचा परीघ मोठा होता. जरी तो पडलेला वाडा असला तरी मी कशी तरी हिंमत करत त्या वाड्याच्या आत प्रवेश केला आणि त्या वाड्याच्या उजाड झालेल्या खोल्यांमधून फिरू लागलो. ठिकठिकाणी दगडधोंडे, पडक्या भिंती, जाळ्यात जळमट तर होतीच, पण काही खोल्यांमध्ये कुंकू भरलेली लिंब,
नारळ, उतारे असल्या गोष्टी पण टाकलेल्या होत्या. आता मी त्या वाड्याच्या बराच आत आलो होतो. आता वाड्याची शेवटची खोली बघायची राहिली होती. ती सगळ्यात अंधारलेली खोली होती. मी माझ्याबरोबर टॉर्च आणला होता. मी टॉर्च लावला आणि त्या अंधाऱ्या खोलीत शिरलो. खोलीत शिरताच माझ्या कानावर कोणाच्या तरी रडण्याचा आवाज आला. मी आवाजाच्या दिशेने टॉर्च लाईट मारली. एक माणूस कोपऱ्यात बसला होता, मांडीत डोकं खुपसून. टॉर्च लाईट पडताच त्याने मान वर काढली आणि माझं डोकं आणि मन सुन्न व्हायची वेळ आली. कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून काका होता. त्याने रडता रडता नजर खोलीच्या दुसऱ्या अंधाऱ्या कोपऱ्याकडे फिरवली. मी थरथरत टॉर्च त्या दिशेने मारली. काकाचं अर्धवट सडलेलं निर्जीव प्रेत पडलं होतं. माझ्या पायाखालची जमीन सरकली. हे कसं शक्य आहे? मग घरात जो आहे तो कोण आहे? ते पिशाच्चे आहे. काका किंचाळत उभा राहिला. माझ्या कानाला हादरा बसला. काय? मी म्हणालो. हो, पिशाच्चे आहे ते. मी इथं जत्रेसाठी आलो होतो. माझ्या लॉजच्या खिडकीतून मला ही टेकडी दिसायची. इथं यायचा मोह झाला मला. लॉजवर कामाला असलेल्या पोरांनी सांगितलं होतं तिथे जाऊ नका, पण मी आलो दारूच्या नशेत. संध्याकाळचे 7 वाजले असावेत. हातात कॅमेरा घेऊन आलो होतो. माझ्यातल्या कलाकाराला हा पडका वाडा भुरळ घालायचा. मी आलो इथं. संपूर्ण वाड्यात फिरलो. कोणीच नव्हतं. शेवटी असाच या शेवटच्या खोलीत आलो. इथं मला सुगंधा नावाच्या म्हाताऱ्या आजी आणि श्यामराव नावाचे एक म्हातारे गृहस्थ भेटले. मला सुरुवातीला वाटलं घरदार नसेल म्हणून राहत असतील बिचारे इथं. आमच्या गप्पा रंगल्या होत्या. ते मला म्हणू लागले, बाळा, खूप दिवस झाले नीट जेवलो नाहीये, काहीतरी खायला आणशील का? मी म्हणालो, ठीक आहे, मांसाहारी जेवण आण जमलं तर. त्यांनी सांगितलं. मी पण म्हणालो, ठीक आहे. मी 9 वाजता गावातल्या हॉटेलातून जेवण घेऊन परत इथं आलो. जसं मी ते घेऊन परत इथं आलो, ते जनावरासारखे त्या अन्नावर तुटून पडले. मला कळून चुकलं की काहीतरी खूप मोठी चूक झाली आहे माझ्या हातून. जसजशी वेळ पुढे सरकू लागली, दोघांच्या वागण्यात कमालीचा बदल होत होता. मध्ये मध्ये ते कोणाशी बोलत होते काही कळत नव्हतं. जणू काही इथं अजूनही कोणीतरी होतं. रात्री 11ला मी निघावं म्हणून जाऊ लागलो आणि त्या दोघांचं बोलणं एकदम बदललं. आता तू इथून जाऊ शकत नाहीस. मी घाबरलो. पळायचा प्रयत्न करत होतो, पण पाय गोठल्यासारखे एका जागी स्तब्ध होतो. आणि मग अंधाऱ्या कोपऱ्यातून एक विचित्र आकृती बाहेर आली. ते पिशाच्चे होतं. त्याने माझ्यावर झेप घेतली. माझ्या डोळ्यापुढे अंधारी आली. काही वेळाने मला जाग आली. तेव्हा माझं जखमी निर्जीव शरीर इथं पडलं होतं आणि इथं कोणीच नव्हतं. तेव्हापासून मी इथंच कोंडला गेलोय. आता ते तिघे आपल्या घरात शिरले आहेत. ते अमावस्येची वाट पाहत आहेत. ते एक एक करून आपलं सगळं कुटुंब संपवतील. वाचव सगळ्यांना. काका रडत होता. मी थंडपणे सगळं ऐकत होतो. पण ते आहेत कोण? मी विचारलं. बऱ्याच वर्षापूर्वी या पडीकवाड्यात हे म्हातारी अघोर कर्मकांड करत होते. गुप्तधन मिळवण्यासाठी त्या अघोर साधनेत चूक झाली आणि नकळत एक जालिम पिशाचे इथं आलं. त्या चुकीमुळे म्हातारी त्या पिशाच्याच्या हातून मारले गेले आणि इथंच अडकून पडले. त्यांना इथून सुटका करण्यासाठी एक माध्यम हवं होतं. ते माझ्या रूपात मिळालं. आता ते ज्या वास्तूत जातील तिथं कोणालाही जगू देणार नाहीत आणि जोवर ते नष्ट होत नाहीत
तोवर मी सुद्धा मुक्त होऊ शकणार नाही. काका सांगत होता. कसं नष्ट करू शकतो त्यांना? मी विचारलं. माहीत नाही, कदाचित एखादा मोठा सिद्ध पुरुष हे करू शकेल. पण तू जा आता इथून. घरच्यांना सांग. त्यांना हे पण सांग किशोरला क्षमा करा. त्याच्या व्यसनामुळेच हा भोग भोगावा लागला त्याला. काका रडत रडत सांगत होता. मी मनावर दगड ठेवून तिथून लगेच निघालो. आता फक्त शास्त्री गुरुजीच वाचवू शकतील. मी टेकडीवरून खाली आलो. बाईकवरून लगेच चिपळूणला आलो. शास्त्री गुरुजीचं घर मला माहीत होतं. तिथेच त्यांचा छोटा मठ होता. ते सिद्ध पुरुष होते. कित्येक लोकांच्या समस्या त्यांनी चुटकीसरशी सोडवल्या होत्या. त्यामुळे मठात कायम भक्तांचा राबता असायचा. गुरुजी कालच मुंबईवरून आलेले. खरं तर ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहीत नव्हती. त्यामुळे अजून तरी लोक जास्त आलेले नव्हते. आमचं कुटुंब त्यांच्या जवळच्या लोकांपैकी एक होतं. मी मठात शिरलो. ते बसले होते. बाजूला एक शिष्य होता. मी नमस्कार केला आणि समोर बसलो. मला बघताच त्यांच्या लक्षात आलं, काहीतरी खूप मोठी समस्या आहे. सविस्तर सांग, ते म्हणाले. मी जे जे घडलं ते सांगून टाकलं, कसं तरी रडू आवरत. एक काम कर, घरी जा. उद्या संध्याकाळी अमावस्या सुरू होण्याच्या आत, म्हणजे आज रात्रीच आपल्याला हा विधी करावा लागेल. सगळी सामग्री जमा करायला मला 5 ते 6 तास लागतील. तू घरच्यांना बाकी काही सांगू नकोस. फक्त आम्ही तिथं येईपर्यंत त्या तिघांना काही खायला देऊ नका. आणि ती पिशाच ज्या ज्या खोलीत वास करत आहेत किंवा ज्या ज्या खोलीत येत जात असतील, त्या खोलीत मी जे कुंकू तुला देतोय ते टाकून ठेव. त्याने त्यांची ताकद कमी होईल. मग आपल्याला त्यांना संपवणं सोपं होईल. त्या खोल्यांमध्ये गोमूत्र शिंपडून ठेव. आम्ही पोहोचतोच. गुरुजींनी मला कुंकवाची एक मोठी पुडी दिली. मी त्यांना नमस्कार करून लगेच निघालो. तासभरात घरी पोहोचलो. घरात पोचत होतोच तितक्यात आजी जेवणाचे 3 ताट घेऊन वर जाताना दिसली. आजी थांब. मी ओरडत तिच्या जवळ पोहोचलो. त्यांना काही खायला देऊ नको. शास्त्री गुरुजींनी सांगितलंय ते रात्री पोहोचतील. आज विधी करायचा आहे. मी पटकन बोलून गेलो. मी गुरुजींनी सांगितलेली प्रत्येक सूचना घरातल्या सगळ्यांना सांगितली. क्षणाचाही विलंब न करता मी 3ऱ्या मजल्यावर पोहोचलो. काकाची खोली बंद होती. मी हातात गोमूत्राची बाटली आणि कुंकवाची पुडी घेऊन हळूच दार ढकलून आत शिरलो. तो माझ्या काकाच्या रूपात असलेला खुर्चीवर बसला होता. थंडपणे माझ्याकडे पाहत होता. मी क्षणाचाही विलंब न करता हातातील कुंकवाची पुडी खोलीत उधळली आणि गोमूत्राची बाटली दिसेल तिथे शिंपडू लागलो. तो थंडपणे बघत होता. 4 ते 5 सेकंद तसेच गेले आणि अचानक तो कर्कशपणे किंचाळू लागला. शिव्या देऊ लागला. कानाचे पडदे फाटतील इतका भयानक आवाज होत होता. त्याच्या डोळ्यातून कानातून रक्त वाहू लागलं. त्याचा चेहरा लाल झाला. त्याचे डोळे लाल भडक झाले होते. त्याच्या डोळ्याच्या बाहुल्या पांढऱ्या पडल्या. त्याचे दात रक्तात माखल्यासारखे लाल दिसत होते. मी जीव वाचवत खोलीच्या बाहेर पळालो. आता दुसरी खोली, जिथं सगळी चित्र ठेवली होती, ती बाकी होती. मी लाथ मारून दार उघडून आत शिरलो. कुंकवाची दुसरी पुडी खोलीत उधळली आणि गोमूत्र शिंपडलं. ही खोली शांत होती. पण जसा मी दाराकडे वळलो, 2 कर्कश रडण्याच्या आवाजांनी खोली दणाणून निघाली. खोलीच्या कोपऱ्यात त्या म्हातारीचं अर्धवट सडलेली शरीर आक्रोश करत होती. तो किंचाळण्याचा आवाज त्यांचाच होता. मी जीव वाचवत बाहेर पडलो. 2 तासांनी एक गाडी घराच्या गेटसमोर येऊन थांबली. आतून गुरुजी आणि 2 शिष्य उतरले. सगळी सामग्री घेऊन मी त्यांना 3ऱ्या मजल्यावर घेऊन गेलो.
आता तिथं शांतता होती. गुरुजींनी आणि त्यांच्या शिष्यांनी व मी काकाच्या रूममध्ये प्रवेश केला. तिथं कोणीच नव्हतं. माझ्या काकाचा कुर्ता आणि पायजमा जो त्या पिशाच्याने परिधान केलेला होता तो जमिनीवर पडला होता. त्यांनी आता खोलीच्या मधोमध लाकडं रचून एक अग्निकुंड तयार केला. सगळ्या खोलीत पांढरी उदी टाकली. आता घरातले सगळेजण त्या खोलीत जमा झालो होतो. या खोलीच्या बाहेर आता कोणीही जायचं नाही असं म्हणून गुरुजी आणि मी बाजूच्या खोलीतून ते पेंटिंग घेऊन आलो. तेच ज्यात त्या म्हातारी आणि माझ्या काकाची छवी होती. आम्ही आता परत काकाच्या खोलीत आलो. गुरुजींनी आणि त्यांच्या शिष्यांनी आता कणकेचे 4 गोळे तयार केले आणि विधी सुरू केला. आपोआप त्या अग्निकुंडात अग्नी प्रगटला आणि विधी सुरू झाला. गुरुजी मोठमोठ्यांदा पिशाच नाशिनी मंत्र म्हणत होते. त्यांचा आवाज खोलीत घुमत होता. तितक्यात माझ्या खांद्यावर रक्ताचा एक थेंब पडला. तसाच थेंब मला जमिनीवर पडलेला दिसला. मी घाबरत नजर वर छताकडे फिरवली. एक रक्तबंबाळ मानव सदृश आकृती छताला उलटी लटकलेली होती. पण ती फक्त मलाच दिसत होती, कारण बाकी सर्वजण अग्निकुंडाकडे नजर लावून होते. मी भीतीने गारटलो. गुरुजींनी वर पाहिलं. कदाचित त्यांना पण तो दिसला असावा. त्यांनी मला शांत राहायचा इशारा केला. आता ते कणकेचे गोळे हळूहळू माणसाचा आकार घेऊ लागले. आपोआप एक गोळा त्या म्हातारीसारखा वाटू लागला, दुसरा त्या म्हाताऱ्यासारखा, तिसरा माझ्या काकासारखा आणि चौथा गोळा त्या वर लटकलेल्या मानवी आकृतीसारखा. गुरुजींनी ते सगळे कणकेचे गोळे हाताने उचलून अग्निकुंडात टाकले आणि मग जे काही झालं ते एका भयानक स्वप्नापेक्षाही विकृत होतं. अनेक किंकाळ्या कानाचे पडदे फाडत आदळू लागल्या. खोलीची दारं खिडक्या आपोआप आदळू लागल्या. खोलीच्या एका भिंतीला भगदाड पाडत त्या म्हाताऱ्याचं अर्धवट सडलेलं शरीर खोलीत आलं, तर दुसऱ्या कोपऱ्यातल्या भिंतीला भगदाड पाडत त्या म्हातारीचं अर्धवट सडलेलं शरीर त्या खोलीत आलं. ते दोघं जणू काही त्या मंत्राच्या शक्तींनी त्या खोलीत ओढले गेले होते. हळूहळू ते अग्निकुंड त्यांना खेचत होतं. किंकाळ्या फोडत ते दोघं त्या अग्निकुंडात सामावून गेले. काही काळ तसाच गेला आणि मग वरच्या छताला इतका वेळ लटकत असलेली ती रक्तबंबाळ आकृती त्या अग्निकुंडात पडली. खोलीत लाल धूर पसरला. हळूहळू ती खोली त्या लाल धुरात भरून गेली आणि मग हळूहळू सगळं वातावरण स्पष्ट झालं. बाजूला ते पेंटिंग होतं, पण त्या पेंटिंगमध्ये आता कोणतीच छवी नव्हती. तो पेंटिंगचा कागद कोरा झाला होता. काही वेळाने गुरुजींनी संपूर्ण घरात गोमूत्र आणि अभिमंत्रित उदी टाकून सगळं घर त्या काळ्या शक्तीपासून सुरक्षित केलं. गुरुजींनी सगळ्या कुटुंबियांना विश्वासात घेऊन ती दुःखद बातमी सांगितली. घरात शोक पसरला, पण नियतीपुढे कोणाचं काही चालत नाही. थोड्या वेळाने आम्ही पालवणला पोहोचलो. तिथल्या त्या वाड्यात जिथं काकाचं मृत शरीर पडून होतं तिथं पोहोचलो. मग पुढे त्या शरीरावर रीतसर अंत्यविधी झाले. एक मोठं संकट टळलं, पण आमचा काका मात्र गेला. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.